शरद निंबा साबळे वय 42 हे निमगिरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील मूळ रहिवासी आहेत. यांच्या समवेत त्यांची पत्नी अरुणा, मुले अश्विन वय 15 व आरव वय 11, सई वय 13 तसेच वडील निंबा साबळे असे एकत्र राहत होते. त्याच्या वाटेवर आलेली वडिलोपार्जित शेतजमीन व शेळी पालन व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्याचा भाऊ तुषार यालाही वडिलांनी त्याच्या वाटेची जमीन वाटून दिली होती. परंतु तुषारला दारूचे व्यसन असल्याने तो कोणत्याही कारणावरून भांडण काढून आपले वडील निंबा साबळे, भाऊ शरद साबळे व भाऊजाई अरुणा साबळे यांच्याशी रोज शिवीगाळ करून भांडणे करत होता. ते तिघेही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. परंतु तुषारला वाटायचे की आपण यांना शिवीगाळ केली हे घाबरतात असे समजून तो रोज दारू पिऊन आला की संध्याकाळी भांडण करत असे. काही दिवसांपूर्वी वडील निंबा साबळे यांनी शरद व तुषारला जागेच्या व घराच्याही वाटण्या करून दिल्या होत्या. शरदच्या वाट्यावर आलेल्या जमिनीवरच तुषारने घराचे जबरदस्तीने बांधकाम केले होते. त्यामुळे शरद व त्याची पत्नी अरुणा व तुषार यांच्यामध्ये या कारणावरून सतत भांडणे होऊ लागली. वडील निंबा साबळे हे दोन्ही मुलांना समजावून सांगायचे. शरद हा आपल्या वडिलांचा शब्द ऐकत असायचा, मात्र तुषार काहीच ऐकत नसायचा. उलट तुषार हा घराच्या व शेताच्या जमिनीच्या कारणावरून तो त्या पती पत्नी बरोबर भांडण करत होता. असेच साधारणपणे मागील 4 महिन्यापूर्वी तुषारने शरदच्या जागेतच घराचे बांधकाम चालू केले होते. त्यावेळी शरद त्याला विचारायला गेला असता तुषार शरदच्या अंगावर धावून गेला व शिवीगाळ करू लागला. त्यावेळेस आजूबाजूच्या भावकीमधील मंडळींनी त्या दोघांचा वाद मिटवला. 1-2 दिवस तुषार शांत बसला. पुन्हा दारू पिऊन आला की तो पुन्हा भाऊजाई सोबत भांडण करू लागला. त्यावेळीही भाऊ शरद व भाऊजाई अरुणा यांनी दुर्लक्ष केले. दिनांक 5 जानेवारी 2026 चा दिवस होता. साधारणपणे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शरद हा त्याच्या शेळ्या चारण्यासाठी घेऊन त्याच्या वाट्यावर आलेल्या वडिलोपार्जित घागरमाळा नावाच्या शेतावर गेला होता. त्यावेळी त्याची पत्नी अरुणा घरी एकटीच होती, कारण 3ही मुले शाळेत गेली होती. सायंकाळी 5:30 वाजता मुले घरी येत असत. त्यांच्यामध्ये घराच्या जागेवरून व शेतावरून वाद चालू झाला होता. यावेळी अरुणा त्याला उलट बोलल्यामुळे तुषारला तिचा राग आला. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. तो रागाच्या भरात त्याच्या घरात गेला आणि घरामध्ये असलेला चाकू त्याने आणला. त्या चाकूने त्याने अरुणाच्या छातीवर व हातावर सपासप वार केले. अचानक झालेल्या माराने अरुणा जागीच कोसळली. या दरम्यान अरुणाची 3ही मुले शाळेत सुटल्याने घरी आली. त्या मुलांना आलेले पाहताच तुषारने तिथून पळ काढला. त्या मुलांनी अरुणाला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु अरुणा उठत नसल्यामुळे शरदचा मुलगा अश्विन याने तेथील एका व्यक्तीकडून फोन मागून घेतला. त्या फोनवरून शरदला कळवले की चुलता नानाने माझ्या आईला आपल्या दारामध्ये चाकूने मारहाण केली आहे. ही माहिती मिळताच शेळ्या घेऊन गेलेला शरद घरी परत आला. तेव्हा पत्नी अरुणा घराच्या अंगणात पडलेली दिसली. 3ही मुले शेजारी बसून रडत होती. तिथे आजूबाजूची गावकर मंडळी जमलेली दिसत होते. आपली पत्नी अरुणाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून शरदला हुंदकाच फुटला, पण त्याने आवर घातला. त्याला वाटलं की आपण मोठ्याने रडलो तर आपल्या मुलाला काय वाटेल. त्याने अरुणाला हाताने हलवून पाहिले, परंतु ती काही एक हालचाल करत नव्हती. तिच्या अंगातून रक्तस्राव झालेला दिसत होता. दरम्यान तिथे गावातील स्त्री पुरुष तेथे आले होते. लोकांनी गणेश आसवले याला त्याच्याकडे असलेली 4चाकी गाडी आणण्यास सांगितले. त्या 4चाकी गाडीतून अरुणाला जुन्नर येथील सरकारी दवाखाना येथे नेले. त्यावेळी डॉक्टरांनी अरुणा उपचारापूर्वीच मयत झाल्याचे कळवले. मग शरद साबळे यांनी लगेचच जुन्नर पोलीस स्टेशन येथे जाऊन तिथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्याने सर्व हकीकत ऐकून घेऊन लगेचच फिर्याद नोंदवून घेण्यास सांगितले. मृत अरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शरदने दिलेल्या फिर्यादीत त्याचा मोठा भाऊ तुषार साबळे यांच्यावर संशय व्यक्त केल्याने तो कोठे गेला असावा याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. तोपर्यंत घटनास्थळी या विभागाचे DYSP धनंजय पाटील व यांनी जुन्नर येथे भेट देऊन तपासासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर अरुणाचा मृतदेह अंत्यविधीसाठी शरदच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर जुन्नर पोलीस स्टेशन पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यावेळी तुषार हा पुणे बाजूकडे गेल्याची माहिती मिळाली. जुन्नर विभागाचे उपविभागीय अधिकारी व टीम यांनी तपासासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या तपास पथकाच्या टीमला मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्यामार्फत तुषारची माहिती काढण्यास सांगितले. तो माग काढला असता तुषार हा वारजे माळवडी परिसरात असल्याची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्यानुसार जुन्नर पोलिसांच्या पथकाने वारजे माळेवाडी पोलीस स्टेशन येथे भेट दिली. तिथे जे ड्युटीवर असलेले PSI यांना मदतीला घेतले. वारजे माळवाडी परिसरात एका ठिकाणी सापळा लावण्यात आला आणि तेथे त्याला झडप टाकून पकडून जुन्नर पोलीस स्टेशनला आणले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. घर व जमिनीच्या वादामुळे दिराने आपल्या भाऊजाईचा खून केला. आरोपी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनीच पकडला आहे. तो त्याने आपल्या ताब्यात दिला. आरोपीबाबत माहिती पोलीस उपनिरीक्षक यांनी त्यांचे मित्र असलेल्या पोलीस उपनिरीक्षकांना कळवली होती. त्यावरून त्यांनी तत्काळ जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला अजिबात विसरू नका.